एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर खरं तर आज मी ब्लॉगिंग नव्हती करणार, ऑलमोस्ट केली पण नव्हती. पण आता मी बघा 7 वाजता चालू केले. मला तुमच्याजवळ एक गोष्ट शेअर करूशी वाटली पिल्लूबद्दल. तुमचं पण बाळ असेल, तुम्हाला पण ती फिलिंग येत असेल. मी आत्ता वाजले 7. मी कधीपासून म्हणते आत्ता चहा ठेवेल, आत्ता चहा ठेवेल, पण चहा ठेवणं काय होतच नाही आहे. कारण का ही पोरगी इतकी मस्ती करते ना, विचारू नका. म्हणजे तुम्हाला मी लिटरली दाखवते. ते ही उभी आहे, इथून ही इकडे चढते, इकडून ती तिकडे तिकडे वर पण चढायला करते, अगदी वर पण चढायला करते. तर व्हिडिओ तो अर्धाच राहिला कारण का मला फोन आलेला. तर हा आमचा आगाव बंड्या मला लय त्रास देतो, लय म्हणजे लय. असे काहीतरी जादू हवे. काय आलं कानाला ग? एकच मिनिट. तर असं वाटतं काहीतरी जादूची काठी हवी आणि हिला परत 3 महिन्याची करावी, नाही तर 4 महिन्याची, अशी नुसती बसून असावी. खूप म्हणजे खूप, बापरे जामच. बघा आता पण बरोबर मी ना तिला त्या मॅटवर जरासं झोपवते, कंबर टेकवते तिची, जेणेकरून माझी पण टेकेल. तरी पण 1 मिनिट मी बघते तिच्या कानाला काय झालं आणि करते. आता कधी मला चहा प्यायला भेटेल काय माहिती. जाम नीड आहे मला चहाची. एवढं डोकं दुखतं ना माझं किचन तुम्ही बघाल ना, खूप मेस पडलाय. हिचं जेवण करायचे वाजत आता 7:30 वाजले. मला काय पण करून आता उठलंच पाहिजे, कारण का आता हिला मी करते डाळ राईस लावून देते. आमचं जेवण तर आहे डाळ भात, आणि त्याच्यामध्ये पालक नाही तर काही गाजर बिजर टाकून देईल हिला. कुकीचं पण जेवण लावायचं आहे, कारण का हे आमच्या पोरगा आहे ना सकाळी खात नाही, रात्री अगदी आवडीने खातं. सो आता तिला मी तर थोडंसं डाळ भात वगैरे देते करून. झोपली तर नाही आहे जरा, पण माईट बी ती झोपेल, कारण का जामच हे करते. आता झोपली ना तर मी तिला हॉलमध्येच झोपवणार आहे, जेणेकरून ती उठेल लगेच कुकीच्या आवाजाने. सो बघा आता बघा कुठं चढली. आणि असं पण नाही आहे की ती राहते नीट, अंग नुसतं असं 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 टाकून देते. आणि आज मी तिला वैतागून डायपर लावलाय. तिच्या पॅन्ट चेंज करून 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 मी हैराण झाली आज. आणि आज असं झालंय मला थोडंसं बरं नाही आहे, मला झालं थोडंसं लूज मोशन, त्याच्यामुळे थोडासा विकनेस बोलतात ना, असं अंगात काय करायची ताकद नाही राहत, तसं झालंय. का माहिती कालचा वडापाव मला भारी पडला, माईड बी. नाही तर मिरची खाल्लेली मी काल, अख्खी मिरची खाल्लेली, आणि मी कधी मिरची खात नाही. ते सगळं दीपकच खातो. आणि हिची मस्ती बघा, हिला मी सॉंग्स लावून दिले तरी पण ते नीट बसत नाही. तिला बरोबर बसत. आमच्या पिल्लूच्या दातामध्ये केवढी मोठी फट आहे बघा. चला आता पटकनीचं कुकर लावेल कसं तरी, आणि बघेल काय करते ही पोरगी. आहे ती येल्लो कलरची जाडी अशी शेव असते ना, त्याला गाठी काय तरी बोलतात, मला नाही त्याचं नाव माहिती. काय भावनागिरी काहीतरी बोलतात, त्या पॅकेटवर नाव बघेल आणि मी तुम्हाला सांगेल. सो आता त्याच्या बारीक बारीक तुकडे करते, डिशमध्ये देते, तिला बसवते, तिच्या पुढ्यात ठेवते. ते खाईपर्यंत पटकन चहा ठेवेल, भांडी लावेल, कुकीचा कुकर लावेल, पिल्लूचा कुकर लावेल. इन्स्टंट मला एवढी कामं करायची आहेत. सो आता पटपट पटपट तिला देते आणि डायरेक्ट मी सगळं झाल्यावर भेटते, कारण का शूट करत बसलं ना की मला आता तेवढा टाईम नाही. मी तुमच्याजवळ ह्या रेसिपी ऑलरेडी शेअर केलेल्या आहेत. आणि बघा पिल्लूचा कुकर लावलाय, आणि आता ही खेळते. खाली हो गाणी लावून दिलेत ॲज युजल. आत्ता तिला भरवेल 8 आत्ताच्या 8 वाजलेत. चहा काय मी घेतली ना, आता मी चहा ठेवणार आहे, कारण का फ्रेंडजवळ बोलत होती. सो आता चहा ठेवते आणि तिलाच घेऊन चहा ठेवते, म्हणजे हा जरा पोरगा गप्प बसेन. तिला मी हे दिलेलं काय गाठिया बोलतात, गाठिया बोलतात. येल्लो कलरची जाड शेव असते ना, ती दिलेली मी तिला. त्याच्यामध्ये ऑलरेडी ओवा वगैरे असतो, त्याच्यामुळे पोटात दुखण्याचे चान्सेस पण कमी असतात. बघा कसं नाचते बघा. आज पिल्लू झोपली पाहिजे, कारण का पिल्लू आमची झोपलेली रात्री झोपली कितीला, 4:30-5ला झोपली. ती सकाळी उठली 11ला उठली ती
3:30ला झोपली, 3:30ला झोपली ती, 4 सव्वा 4ला उठली. हां, पिल्लूचे बाबा आंघोळ करत होते, हिला दिसलं, ही उठली आणि ही पण गेली लगेच. जस्ट अंगावर पाणी टाकतात ना तसं टाकून आली. आता हिला आंघोळ घालेल, रात्री मालिश करेल. रोज रात्री मालिश करते, दिवसा आता हल्ली नाही करत, रात्रीच मालिश करते कारण का दिवसा खेळते ना खूप. सो रात्री रिलॅक्स म्हणून फक्त रात्री मसाज करते तिचा. आणि काय बोलत होती मी, आज रात्री झोपली पाहिजे कारण का जी 4:30ला उठले ना ती अजून पण जागी येते. आता ऑलमोस्ट तिला मी 12 वाजता झोपवेल. आज तिला आंघोळ मी 11 वाजता घालेल कारण का तिला झोप तर लवकर येणार आहे आज. कारण का बघूया आज काय करते. आणि त्यात आज मी एकटी आहे, काल दीपक होता त्याच्यामुळे मला काय वाटलं नाही. बघा किती मस्ती, माझ्या पायावर उभी आहे ती, पायावर, खाली पण नाही, पायावर हिरोईन. आणि ह्या रिंग काही सुटत नाही. आज मी घातले तिला डायपर, तुम्हाला पण दिसत असेल खूप दिवसांनी, कारण का शू पुसून 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 हम थक गए हे. नवीन पॅरेंट शू पुसून, त्यांच्या पॅन्ट बदलून शूच्या, त्यांच्या पॅन्ट धुवून, त्यांची ही मस्ती झेलून, त्यांना भरवून वेगवेगळ्या अँगलनी ह्याच्यानीच दमत असतील. मम्मी, आपल्या मम्मी लोक कशा करत असतील का माहिती. आणि ह्या पोराची तर झोपच कमी आहे. आता कशी खेळते. पिल्लूला मी हे टी-शर्ट्स घेतले लोकल मार्केटमधून आणि हे पण तिला शॉर्ट होतात. मोठे होते पण धुतल्यानंतर ते शॉर्ट झाले. बघा केवढूसे शॉर्ट आहे. एक आहे ते होते पण हे होत नाहीये तिला. 2च घेतले मी, अजून घेणार होते पण म्हटलं बघूया होतात का, आणि नाहीच झाले कारण का तिला ना फुल असे नेकचे किंवा असे घातले ना की तिला गरमी होते खूप, त्याच्यामुळे मी हे घेतले. आता बघू ऑनलाईनच मागवावं लागेल मला, ते बरं पडतं. आजिओवरून कमी पण असतं. मी तुमच्याजवळ शेअर करेल कारण की हिच्याकडे ना सगळे असे हाय नेक शोल्डरवाले आहेत. तिला असेच घेतलेत कारण का तिला बघा मी 2 दिवस फक्त घातलं आणि इथे घामोळे आले. म्हणजे तिला गरमी प्रचंड म्हणजे प्रचंड होते. नाटकी बघितली बघा, नाटकी बघा पोरीची. उद्याच वरती उभं राहिलंय, ना गाणं लावलंय ना काय नाही, नुसतं तिला उभं राहायचंय. नुसती नौटांकी आहे, नौटांकी. मुखाच आपली असते. चालू टाळ्यांचे प्रकार बघा आमच्या पिल्लूचे, दाखवते तुम्हाला. हां बघा, बघितलं तुम्हाला माझ्या चेहऱ्यावरनं कळलंच असेल की मला खूपच आवडतं. दाखवते म्हणून बघा कशा टाळ्या वाजवते. नुसतं दिवाण आहे. तुम्ही त्या दिवशी बघितलं असेल कशी टाळी वाजवत होती, आज ती असं शिकली. नवीन 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 शिकते ना तसं ती करत बसते. बघा तिकडे बघून मला एवढं हसायला येत आहे ना. मला आलाय कंटाळा म्हणजे माझं डोकं बिकं दुखतं थोडंसं ना, फीवर सारखं आता फील व्हायला लागलंय मला. डोकं जड झालं ना, अंगाचं गरम 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 लागतं. आणि हे ह्यांच्यात जाम एनर्जी आली. बघा कसं उभं आमची अभ्यास करते, वाचते तिच्या लँग्वेजमध्ये. तिला आता हे टॉयज आणले, तिला काय कळत नाही त्यातलं. +3 इयरपासून आहे तरी पण घेतलं.
पण ते ब्लॉग्स ठेवते एकावर एक, तुम्हाला दाखवेल. आता मला इच्छा नाही, नंतर दाखवेल तुम्हाला मी उद्या परवा. आजचा व्हिडिओ मी इथे सेंड करते. आज काही जास्त शूट करायला नाही भेटलं. पिल्लू इथे खेळते. पिल्लू मला मारते खूप, म्हणजे अशी मस्करीत मारते. ते लहान मुलांचं चालूच असतं, तर मला नाही वाटत आहे बरं. आणि तिची मस्ती एकदम आज हाय आहे. सो चला, तर आजचा व्हिडिओ मी इथे सेंड करते. जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल, एवढं काही शूट नाही केलं तरी पण प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. आपण पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. परवाच्या दिवशी चांगला हा व्हिडिओ येईल, ब्लॉग येईल. जे काही डेली रुटीन असतं पिल्लूसोबतचं, पिल्लूच्या रेसिपी ते बघा. चालू आहे तिचं कुकी आतमध्ये आहे. तिला आता रिहा करेल, रिहा. सो बाय बाय. काय बडबडते काय माहिती, काहीतरी बडबडते तिच्या भाषेत. शी बघा घाणेरड. काय शोधते तू? आ काय नाही, काय नाही, काय करतेस तू? हा, कोणाजवळ बोलतेस तू? कोणाजवळ बोलते? चावली. कोणाजवळ बोलतेस तू? हे बघ, हे बघा, ही कशी इथून पाय बाहेर काढते, इथून पाय बाहेर काढते आणि इथं चढायला बघते ती. आणि ती गाडी पुढे गेली ना तर एक दिवशी तोंडावर आपटशील तू. हे आजच करायला लागले. ती तिथून पाय बाहेर काढते आणि येते. आणि बघा वॉकर बघितलं, उचलते वरती उभी राहून. बघा, म्हणजे ती नवीन नवीन स्टंटबाज करायला शिकले आता. हे बघा कसं काम चाललंय. आता तर थोडेसेच पावलं टाकते, म्हणजे अजून एवढी पण नाही चालत. चालते नॉर्मल 4-5 पावलं टाकते आणि बॅलन्स जातो. आता ते हळूहळू होईल सवय, तेव्हा तर काय खरं नाही आहे. आता तर एवढे नखरे करते, एवढं हे वॉकर उचलते ती, तेव्हा काय होणार आहे काय माहिती. आणि वॉकर आता तिला पुरत पण नाही तिच्या हाईटनुसार. तर बघा कसं कसं चालतं बघा तिचं. 1 मिनिट दाखवते तुम्हाला. उचलेल नाही अजून उचलला. नुसते नखरे.